आशीर्वाद हो या. आपण खरं पहा, काला कशाला म्हणतो? एकाहून अधिक वस्तू एकत्र आणणं ह्याचा काला आपण म्हणतो. जगात आपल्या घरात कामाना किती निर्णय वस्तू एका ठिकाणी जमल्या आहेत मला सांगा. अगदी माणसापैकी माणूस म्हटलं तो एकासारखा एक नाही, एकासारखा एका स्वभाव नाही, एकाचे गुणदोष एकामध्ये नाही, एकाची आवड निवड एकामध्ये नाही. असं 10 जण असेल तर 10 जण एका ठिकाणी आहेत. हा 10 जण एकत्र येणं ह्याचं नाव काला आहे. खरं काला म्हणजे एकाहून अधिक वस्तू एकत्र जमणं हा काला आहे. पण हा काला कसा आहे? ह्या काल्यामध्ये ज्याच्यात गोपाळ आला तो काला मात्र गोड झाला. त्या कालामध्ये गोपाळ येणं हे जरूर आहे. खरं आपल्या प्रपंचामध्ये हा खरोखरच एक थोडासा भाग आहे. आपला प्रपंच कसा आहे? ह्या सबंध सृष्टीमधला एक थोडा अंश एक आहे. सृष्टीमध्ये जे आहे ते आपल्या प्रपंचात आहे. मग आपल्या प्रपंचात जे आहे ते सृष्टी असू शकेल. मग ज्यांनी आपल्या प्रपंचामध्ये आपल्या ह्या काल्यामध्ये ज्यांनी गोपाळ आणला त्याला सृष्टीमधला गोपाळ दिसायला वेळ नाही लागला. आणि हेच करणं खरोखर जरूर आहे. बघा, गोपाळ काला करत असताना नाना तऱ्हेचे खेळ खेळतात, नाना तऱ्हेचे सांगत नसते करतात. पण हे सगळं करताना गोपाळ मात्र आठवत विसरत नाहीत हे पाहणं जरूर आहे. तशा आपल्या प्रपंचामध्ये आपण बाकीच्या गोष्टी करत असणार सगळ्या त्या गोपाळाच्या मुळं आहे की जाणून ठेवून लागणं हे गोपाळ काल्याचं खरं बीज आहे. आणि हा गोपाळ काला प्रत्येकाने आपापल्या घरी करावा. गोपाळ काल्याला कशाची गरज नाही. तिथे श्रीमंत गरीब हा भेद नाही, विद्वान आडायची भेद नाही. तिथे एकत्र ठिकाणून एकाला भजणं म्हणजे गोपाळ काला आहे. एकाला अनेकात एकत्र पाहणं हे गोपाळ काल्याचं शेवटचं प्रिय आहे. आपल्याला सर्व भूती भगवंत पाहावा असं ज्याला पाहिजे असेल त्याने आपल्या घरामध्ये प्रत्येकामध्ये भगवंत आहे ही जाणीव ठेवून वागावी. प्रत्येक माझ्या याच्यामध्ये गोपाळाचा हात आहे ही जाणीव ठेवून वागा. जे तो काला अति गोड होतोय शंका नाही. पण ज्याचा काला आहे आणि गोपाळ नाही त्याचे मात्र भांडण नाही. तिथे नाही काला गोड होत, तो गोड होत नाही. बरं का, गोड व्हावा असं ज्याला वाटतंय त्याने आपल्या घरामध्ये भगवंत आणावा, आपल्या घरामध्ये गोपाळाला नांदवावा. आपला जो गोपाळ राहिला, गोपाळ कसा आहे? अगदी लहान बाळ आहे. गोपाळाचं गतीने पाहिलं, बाळकृष्ण म्हणतात ना, बाळकृष्णाला काय हवं? त्याला थोडंसं गंमत करून खेळवायला पाहिजे. त्याला गंमत करून खेळवली म्हणजे तो रमला जातो. मग त्याला आपल्याला असं खेळणं जे त्याचं चांगलं लहान मुला कसं आपण करतो, चांगला म्हणतो चांगला म्हणतो तसं भगवंताची स्तुती करावी. त्या मुलाला हाक मारली तिचा गोड करतो तसं भगवंताचं नाव घ्यावं. ते नाव घातलं की भगवंत गुंतून राहतो. करा भगवंताला गुंतवायला जो उत्तम सोपा मार्ग असेल तो भगवंताचं नाम घेणं हा त्याला उत्तम मार्ग आहे. अशी गोष्ट पाहिजे की ज्याच्याहून त्याला वेगळं राहताच येत नाही. एक आपण घेतलं की दुसरं आलाच पाहिजे अशी कोणती गोष्ट आहे? समजा एखाद्याने एका माणसाला हाताने ओढला की संबंधच येईल आपल्याकडे. एक हात ओढला की संबंध येईल. मग असंच जर काही असेल की एक आलं की दुसरं आलंच पाहिजे, ज्याशिवाय राहता येत नाही असं जर कोणतं असेल तर भगवंताचं नाम आहे. ते नाम आम्ही घेतलं की राम तिथं आलंच पाहिजे खास. कारण राम आणि नाम हे दोन वेगळं होऊ शकतच नाही कधी. मग ज्याच्याजवळ नाम आहे त्याच्याजवळ राम आहे, कारण ज्याच्याकडे राम आहे त्याच्यामध्ये नाम असलंच पाहिजे खास. त्या सगळ्यांनी नामस्मरण करा, घरामध्ये नामस्मरण करा. तो गोपाळ काला गोड झाल्याशिवाय कधी राहायचं नाही. बरोबर, प्रपंचात गोडच उत्पन्न करणं हे खरंच बरोबर आहे. आणि त्याला तिथलं काही लागत नाही, पैसा नको, अडका नको. ते गोप सगळे एके ठिकाणी म्हणत होते, कोणाची भाकरी, कोणाची चटणी, कोणाची उसळ, कोणाचं काही, कोणाचं काय हा भेद नसताना एके ठिकाणी आणणं हे जसं आहे. पण ते असताना गोपाळाचं स्मरण त्यांनी खाल्लं. तसं आपण आपल्या प्रपंचामध्ये भगवंताचं स्मरण तुम्ही राहा. तो गोपाळ काला नित्याच होईल आणि तो गोड झाल्याशिवाय कधी राहायचं नाही. बरोबर, म्हणजे राहा असं सर्व काळ समजून राहा. हे आलं हे वर्षभर चालू ठेवावं. हे आलं आजच्यापुरतं सोडू नये. करमणूक म्हणून करू नका. याच्यात खरोखरच अर्थ भाग असतो. बरं का, हे करमणुकीनं मनात बोलण्यासारखं आहे. तसं ते ही गोळी घेताना साखरेचा खडा द्यावा गोळी द्यावी तसं बाकी सगळं आहे. पण आज धर्मच असेल तर भगवंत आणि गोपाळ आहे का? हे सर्व तुम्ही सगळ्यांनी करा आणि आनंदाने संसार करा. बरोबर, रामकृपेने सगळ्यांचा चांगला संसार होईल. पण त्या चांगलं व्हायला, गोड व्हायला भगवंताची गरज आहे. ते तुम्ही मात्र सांभाळा. रामकृपा.
या या